एंजल आणि युनिवर्सची ब्लेसिंग तुमच्यासाठी काय आहे, काय मेसेज एंजल आणि युनिवर्स तुमच्यासाठी देतात आहे, त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. बघूया की काय ब्लेसिंग येतात आहे तुमच्यासाठी. ओ रिकन्सिडर BSL ओके. क्लिअरली कम्युनिकेशन ओके. आधी मेसेज घेऊया एंजलचा आणि युनिवर्सचा. एंजलचे घेतलेत आपण, युनिवर्सचा मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे चेक करूया. ह्याच्यामध्ये पण आपण 3 कार्ड्स घेऊया. याच्यामध्ये किती घेतल्यात? 3 कार्ड्स ओके. युनिवर्स प्लीज माझ्या युनिवर्ससाठी काय मेसेज आहे. यू सी युअर गोल्स क्लिअरली ओके. आत्ता ज्या गोष्टींचा विचार करताय त्याच्यावर फक्त फोकस ठेवा आणि त्याच गोष्टींचा विचार करा. काही गोष्टी आत्ता तुमच्या लाईफमध्ये ज्या चालल्यात ना त्याच्यावर पुनर्विचार करायला सांगितलं एंजलने ओके. मला जर वाटत असेल की म्हणजे म्हणतो ना आपण एक राईट आणि रॉंगमध्ये आपण विचार करतो की काय माहिती माझ्यासाठी राईट आहे रॉंग आहे म्हणजे चुकीचं बरोबर काय असेल असं वाटत असेल तर तुम्हाला असं सांगितलं एंजलने की त्याच्यावर पुनर्विचार करा. घाई गडबडीमध्ये निर्णय अजिबात घेऊ नका, पुनर्विचार करा. करिअर, लव्ह, रिलेशन कशासाठी पण हा मेसेज असू शकतो. तुम्ही म्हणजे तुम्ही आत्ता सध्या कोणत्या सिच्युएशनमध्ये असाल त्याच्यानुसार हा मेसेज घ्या तुम्ही ओके. तुम्हाला काही गोष्टींचा विचार करायचा आहे आणि रिकन्सिडर याच्यासाठी सांगितलं की घाई गडबडीमध्ये निर्णय अजिबात घेऊ नका, कारण नेहमी घाई गडबडीत घेतलेले निर्णय चुकतात. त्याच्यामुळे शांत माइंड ठेवा आणि विचार करा की तुमच्यासाठी काय बेस्ट आहे. आणि युनिवर्स तुम्ही मनापासून जर त्यांना हाक मारली तर युनिवर्स एंजल तुम्हाला नक्की डेफिनेटली साईन काही ना काहीतरी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये देतील, काहीतरी साईन देतील. म्हणजे तुम्हाला काही नाही तरी एखादी गोष्ट दाखवून देतील ज्याच्यावर तुम्हाला येस हां हे माझ्यासाठी आहे हे तुम्हाला समजेल ओके. त्याच्यावर पुनर्विचार करा. तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे एखाद्या गोष्टीसाठी. कोणतीही गोष्ट आत्ता तुमच्या लाईफमध्ये असू दे, ज्यावेळेला पुनर्विचार कराल किंवा तुम्ही एक डिसिजन तुमच्या लाईफमध्ये घ्याल तर तो तुमच्यासाठी बेटर असणार आहे ओके. एंजल आणि युनिवर्स तुमच्यासाठी काहीतरी बेटर घेऊन येते तर तुम्हाला खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे त्या गोष्टीसाठी. क्लिअरली कम्युनिकेशन करायला सांगितलं आहे. कम्युनिकेशन एकदम क्लिअरली करायचं आहे. तुम्ही जे कम्युनिकेशन जर तुम्ही क्लिअरली करत नसेल, काही गोष्टी स्पष्ट बोलत नसेल, काही गोष्टी व्यक्त जर तुम्ही होत नसेल तर तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. कम्युनिकेशन क्लिअरली केलं पाहिजे त्या गोष्टींसाठी. त्यासाठीच तुम्हाला बहुतेक स्ट्रॉंग उभं राहायचं आहे. त्यासाठीच कदाचित तुम्हाला परिपूर्ण परत विचार करायचा, पुनर्विचार करायचा आहे ओके त्या गोष्टीसाठी. असं काहीतरी एंजल तुम्हाला मेसेज देतात आहे. हे तुमच्यासाठी एक प्रकारे ब्लेसिंग पण आहेत आणि हे एक तुम्हाला साईन पण आहे, हे एक तुम्हाला गायडन्स पण आहे की तुम्हाला काय करायचं आहे पुढे. युनिवर्सचा पण मेसेज आहे. 3 कार्ड्स आपण घेतल्यात युनिवर्सचे. वाव. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा आणि सेल्फ लव्ह करा, स्वतःवर विश्वास ठेवा. किती सुंदर मेसेज आलाय बघा. पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला राहायचं आहे, सेल्फ लव्ह करायचं आहे. हे लाईफ, हे आयुष्य हे तुमच्यासाठी. पुनर्विचार करा. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटत असेल की तर हा निर्णय चुकतोय तर मी काय करू. डेफिनेटली एखादं साईन, एखादं काहीतरी गोष्ट तुम्हाला अशी म्हणजे म्हणतो ना क्विकली एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होईल. तुम्हाला समजेल की येस हे माझ्यासाठी राईट आहे, राईट डिसिजन आहे हे तुम्हाला समजेल ओके. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये. छान म्युझिक ऐका, जितकं होईल तितकं सेल्फ लव्ह करा. सेल्फ लव्ह इज व्हेरी स्टे प्रोटेक्टिव्ह. तुम्ही प्रोटेक्टर पूर्णपणे एंजल आणि युनिवर्सची पूर्ण ब्लेसिंग आहे तुम्हाला आणि तुम्ही परिपूर्ण आहात ओके. आणि तुम्ही स्टे प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्ट आहात तुम्ही. म्हणजे म्हणतो ना तुमच्या आजूबाजूला एक संरक्षण कवच आहे त्यांचं ओके. सुरक्षा कवच त्यांचं आहे आणि ते तुमच्या आजूबाजूला ब्लेसिंग घेऊन उभे राहिलेले आहेत. ते तुमच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी उभे राहिलेले आहेत. तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह याच्यामध्ये राहायचं आहे. येस. हार्ड वर्क इज द टुमॉरो फॉर सक्सेस. येस. किती छान सुंदर मेसेज आलात बघा. आज जो तुम्ही हार्डवर्क करणार आहात ते कोणत्याही रिलेशनमध्ये, करिअरविषयी जे करणार आहात तो उद्या जाऊन सक्सेसमध्ये बदलणार आहात. थोडंसं वेट केलात तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की येणार आहेत व्यवस्थित ओके. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा ओके. थँक्यू सो मच.